प्रशासन झोपेत, शासकीय जागेवर खासगी कब्जा आणि प्रशासन शांत. नगरपरिषद मालकीच्या जागेवर अतिक्रमण, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंबाजोगाईत संतापाची लाट. अंबाजोगाई शहरातील महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेसमोरील नगरपरिषद मालकीची जागा अलीकडेच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. या ठिकाणी पूर्वी पारंपरिक पाण्याचा स्रोत असलेली जुनी विहीर होती. मात्र एका व्यक्तीने शासकीय सुट्टीचा फायदा घेत अवघ्या एका दिवसात ही विहीर बुजवली व त्या जागेवर 2 अनधिकृत दुकाने उभारली. सदरील जागा ही नगर परिषदेची असून या संदर्भात 15 एप्रिल 2025 व 9 मे 2025 रोजी लेखी पत्राद्वारे नगर परिषदेला अतिक्रमण हटवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर 15 मे रोजी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी बीड यांना ही पत्र सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. एवढंच नव्हे तर 24 जून रोजी तक्रारदाराने मुख्याधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता 5 जुलै 2025 रोजी अतिक्रमण हटवण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते, पण आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. या जागेचा वापर पूर्वी शहरातील छोटे टेम्पो चालक व्यवसायासाठी करीत होते. मात्र अतिक्रमण झाल्यापासून अतिक्रमणधारक टेम्पो न लावण्याचा तगादा लावत असल्याने अनेक गरजू चालकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून लोकांचा सवाल आहे की शासकीय जागेवर बिनधास्त अतिक्रमण होणार आणि प्रशासन शांत बसणार. पृथ्वीराज शिवाजी साठे यांनी हे प्रकरण वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले असून आता अंबाजोगाईकरांची मागणी आहे की नगर परिषद आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ अतिक्रमण हटवून शासकीय जागेचा वापर योग्य पद्धतीने करावा अशी मागणी होत आहे. आज अंबाजोगाई येथील नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी यांना मी निवेदन द्यायला आलेलो आहे. सर्व त्या ठिकाणचे जे व्यवसायी छोटे छोटे व्यवसायधारक आहेत हे पण या निवेदनामध्ये निवेदन द्यायला आलेलो. गेल्या एप्रिलपासून आम्ही नगरपालिकेला त्यांच्या निदर्शनास सांगून दिलं की निजामकालीन महाराष्ट्र बँकेलगत जे विहीर आहे ते बुजवण्यात येऊन त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे आणि एका धंदांडग्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी ती जागा दिली जात आहे. हे आम्ही मुख्याधिकाऱ्यांना आपल्या निवेदनाद्वारे त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यांना त्या ठिकाणी त्यांची जाणीव करून दिली. परंतु त्यावेळेचे जिल्हाधिकारी माननीय पाठक साहेब यांना पण आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि पाठक साहेबांनी मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले की तात्काळ ते अतिक्रमण त्या ठिकाणी काढून टाका. नगरपालिकेची म्हणजे दुर्दैवाची बाब अशी आहे की आम्ही एप्रिलला त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि जे त्या ठिकाणी अतिक्रमण धारक आहेत त्यांच्याकडनं मेमध्ये त्या ठिकाणी पावत्या फाडून घेतल्या, पैसे फाडून घेतले आणि कुठलाही लिगल प्रोसिजर फॉलो न करता इलिगल पद्धतीने त्या ठिकाणी दुकान तिने दिलेले. आपण अंबाजोगाईकरांनी पाहिलं असेल की जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, काही दिवसापूर्वी अंबाजोगाई शहराचं जे अतिक्रमण निघालं त्याच्यामध्ये छोट्या छोट्या व्यावसायिकांना स्वतःचं पोट भरण्यासाठी छोटे गाडे किंवा टपऱ्या लावल्या होत्या. अशांना विस्थापित होण्याची त्या ठिकाणी वेळ आली आणि नगरपालिका एवढ्या म्हणजे काय म्हणतात मगरुरीनं अंबाजोगाई शहरामध्ये काम करत आहे की एखाद्या धंदांडग्या व्यक्तीला त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मी यापूर्वी नगर मुख्याधिकाऱ्यांना 2-3 निवेदनं दिली आणि त्यांना स्मरणपत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की हे नगरपालिकेची जी विहीर आहे, निजामकालीन विहीर आहे, ती बुजवलेली. त्या विहिरीवर अनेक लोकांना त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत होती, ते बुजवण्यात आलेली. ती तात्काळ मोकळी करा आणि त्याच्यावर झालेलं अतिक्रमण हे आपण तात्काळ काढा, अशा पद्धतीची आम्ही त्यांना वारंवार मागणी केली. आज मुख्याधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही. आम्ही त्यांना जे प्रशासन आहे त्यांना विनंती केली की आपण तात्काळ ती कारवाई करावी. अंबाजोगाईकरांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उद्या मंगळवार सकाळी 10 वाजल्यापासून अंबाजोगाई शहरामध्ये भीक मागो आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून जे निजामकालीन विहीर आहे ते पुनर्जीवित करण्यासाठीचा निधी हे अंबाजोगाई शहरामध्ये या ठिकाणी आम्ही जमा करणार आहे आणि चांगली विहीर त्या ठिकाणी बांधून येणाऱ्या गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावराला पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्या ठिकाणचे जे विस्थापित झालेले सर्व टपरीधारक असतील, जे टेम्पोधारक असतील, हे सर्वजण मिळून आम्ही त्या ठिकाणी भीक मागो आंदोलन त्या ठिकाणी करणार. परंतु मोंढा अंबाजोगाई शहरातील मोंढा भागातील विहीर आहे
त्या विहिरीचे पैसे आम्ही भरून घेतलेले आहेत. आम्ही त्या ठिकाणी केलेलं अतिक्रमण आम्ही काढू शकत नाही, अशा प्रकारचं नगर परिषदेच्या प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. जे त्या म्हणजे टपरी देण्यासाठीचं किंवा दुकान देण्यासाठीची जी कारवाई केली ती पूर्ण इल्लिगल केली. कारण नगरपालिकेमध्ये जर कुणाला एखादं दुकान पाहिजे असेल किंवा नगरपालिकेच्या मोकळ्या जागेमध्ये जर तात्पुरत्या स्वरूपाचं दुकान केंद्र बांधायचे असतील तर त्याच्यासाठी नगरपालिका अधिनियमामध्ये एक वेगळी नियमावली आहे. त्याचं त्रिसदस्यीय समिती कलेक्टर यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो. त्याचे नगररचनाकार यांची परवानगी घ्यावी लागते, त्याची भाडी निश्चिती करून घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर जाहीर लिलावाद्वारे किंवा जाहीर दैनिकामध्ये त्याची प्रसिद्धी देऊन ते दुकान केंद्र त्या ठिकाणी देण्यासाठीची कारवाई करणं बंधनकारक आहे. आणि ते जर कारवाई त्यांनी त्या पद्धतीची केली नसेल, आज या ठिकाणी चर्चेमधून असं पण निदर्शनास आलं की त्याची संचिकाच या ठिकाणी उपलब्ध नाही. फक्त पावत्या त्यांनी भरलेल्या आम्हाला त्या ठिकाणी दाखवले, त्याच्यावर मुख्याधिकाऱ्याची सही नाही, अकाउंटंटची सही नाही, कुणाचेच सही नसलेले जे काही पैसे भरून घेतलेल्या पावत्या त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवले. त्याच्या सर्टिफाईड कॉपी आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत. दर 2 दिवसामध्ये त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण काढणं अनिवार्यच आहे. उद्या आम्ही या ठिकाणी जे निजामकालीन विहीर आहे त्याचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही अंबाजोगाई शहरामध्ये भीक मागो आंदोलन या ठिकाणी करणार आहोत.